तू गोव्यात गेल्यावर या हॉटेलला नक्की जा असं मित्राचं ऐकून इथं आलो, पण आल्यावर त्याला रीतसर फोन करून म्हणलो, अरे भावा हा आहे गोवा दर्शनचा पार्ट 2. नॉर्थ गोव्याच्या गर्दीचा अनुभव घेऊन साऊथ गोव्याला निघालो. वाटेत मडगावला फेमस मार्टिन हॉटेलला एका मित्राच्या सांगण्यावरून गेलो. खतरनाक वाईब आहे इथं, गर्दी पण कायम असती. सर्वात आधी इथं चनक मसाला फ्राय घेतलं. हे 2 पीस 600 रुपयाचे आहेत, त्यामुळे वाईट वाटलं, पण खाल्ल्यावर पैसा वसूल होतोय. हा मासा फ्रेश आणि तोंडात टाकल्या विरघळलाच. बायकोने घेतलेलं चिकन टिक्का पण बेस्ट होतं. आता मेन मुद्दा तो म्हणजे गोव्याचा स्पेशल चिकन काफ्रियल आणि पोई. गोव्यात आल्यावर पहिल्यांदाच हे ट्राय केलं. आपल्याकडे गावरान चिकन मटन भेटतं, तशी गोव्यातली ही डिश आहे जी इथं ट्राय केलीच पाहिजे. अजूनही भरपूर गोष्टी ट्राय केल्या, यांच्या पुढचा नाद खरंच अशक्य आहे. म्हणून मित्राने चांगलं सजेशन दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आमची गाडी साऊथ गोव्याकडे वळाली. तू गोव्यात गेल्यावर या हॉटेलला नक्की जा असं मित्राचं ऐकून इथं आलो, पण आल्यावर त्याला रीतसर फोन करून म्हणलो, अरे भावा हा आहे गोवा दर्शनचा पार्ट 2. नॉर्थ गोव्याच्या गर्दीचा अनुभव घेऊन साऊथ गोव्याला निघालो. वाटेत मडगावला फेमस मार्टिन हॉटेलला एका मित्राच्या सांगण्यावरून गेलो. खतरनाक वाईब आहे इथं, गर्दी पण कायम असती. सर्वात आधी इथं चनक मसाला फ्राय घेतलं. हे 2 पीस 600 रुपयाचे आहेत, त्यामुळे वाईट वाटलं, पण खाल्ल्यावर पैसा वसूल होतोय. हा मासा फ्रेश आणि तोंडात टाकल्या विरघळलाच. बायकोने घेतलेलं चिकन टिक्का पण बेस्ट होतं. आता मेन मुद्दा तो म्हणजे गोव्याचा स्पेशल चिकन काफ्रियल आणि पोई. गोव्यात आल्यावर पहिल्यांदाच हे ट्राय केलं. आपल्याकडे गावरान चिकन मटन भेटतं, तशी गोव्यातली ही डिश आहे जी इथं ट्राय केलीच पाहिजे. अजूनही भरपूर गोष्टी ट्राय केल्या, यांच्या पुढचा नाद खरंच अशक्य आहे. म्हणून मित्राने चांगलं सजेशन दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि आमची गाडी साऊथ गोव्याकडे वळाली.